तुम्ही त्या बाईला आतापर्यंत रिव्हिजन का देता तुम्हाला माहिती आहे. आता तुम्ही तुमच्या तोंडाचा 2 वेळा आला की तिची म्हणजे दादागिरी आहे, बरोबर आहे. सो असं मी म्हणतो काय माझ्या दादागिरीपेक्षा दहशत हा मोठा शब्द तुम्ही वापरला. आता बघा तुमचे सर पण दहशत आहे. जर दहशत आहे तर त्या बाईला वर्गावर का पाठवला आहे, त्या बाईला वर्गावर का पाठवला असलेल्या सगळ्या बालकांच्या वतीने काल हे सगळे पॅरेंट्स संध्याकाळी आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ठाण्याच्या कार्यालयात आले होते आणि त्यांनी जी काही परिस्थिती शाळेची सांगितली त्यानंतर मला पण धक्का बसला की सरस्वती सारख्या शाळेमध्ये ही घटना घडते. मग ताबडतोब आम्ही इथे आलो. इथे आल्याच्या नंतर मला जे काही कळालं ते एका मुलाला पट्टीने मारलंय आणि त्याच्या डोक्यातनं रक्त आल्याच्या नंतर शाळेने कुठलीही कारवाई त्या टीचरवर केली नाही. एक मुलगा आहे त्याच्यावर कविता केली आहे की हा मुलगा खोटा बोलतो आणि ती कविता वर्गातल्या इतर मुलांना त्या मॅडमने बोलायला लावली. अशा मानसिकतेच्या जर मॅडम असतील तर मला असं वाटतं की शाळा चालेल कशी. आणि आम्ही आमच्या मुलांना शाळेच्या भरोशावर शाळेत पाठवतो आणि त्याच्यानंतर जर शाळेचे ट्रस्टी दिघे जर आम्हाला सांगत असतील की हे सगळं ऐकावं आहे तर लहान मुलांवर तुम्ही विश्वास काय ठेवणार, मग विश्वास कोणावर ठेवणार. तर आता आज सर्व विद्यार्थी त्यांचे पॅरेंट्स शाळेत आलेले आहेत आणि आता त्यांनी आम्हाला पत्र दिलेलं आहे की त्या महिलेला ताबडतोब आजपासून शाळेत येण्यास बंदी घातलेली आहे. त्याच्यासोबत त्यांना बडतर्फ करण्याची त्यांनी प्रोसेस देखील सुरू केलेली आहे. महानगरपालिकेला त्यांनी पत्र लिहिलं आणि त्या मॅडमला बडतर्फ करायला लावलेलं आहे. आम्ही त्या मॅडमच्या विरोधात आता नौपाडा पोलीस स्टेशनला जाऊन गुन्हा दाखल करतोय. माझं असं मत आहे की शाळा प्रशासन या सर्व विषयामध्ये दिरंगाई दाखवली. 1 महिना झाला त्या मुलाला मारून. 1 महिन्यापूर्वी त्या मुलाच्या डोक्यातनं रक्त आलं होतं. जर दुसरीच्या मुलाच्या डोक्यातनं रक्त आल्याच्या नंतर कुठल्याही प्रकारची कारवाई होत नसेल तर मला असं वाटतंय शाळा प्रशासन देखील दोषी आहे. ज्याप्रमाणे टीचरवर कारवाई होईल तशाच प्रकारची कारवाई शाळेच्या ट्रस्टींवर पण झाली पाहिजे अशी आमची मागणी. शाळेचे ट्रस्टी आहेत त्या ट्रस्टीने आता ऑन कॅमेरा आम्हाला सांगितलं की त्या मॅडमची शाळेमध्ये दहशत आहे. सरस्वतीमध्ये एका टीचरची दहशत आहे असे ट्रस्टी जर सांगत असेल तर तुम्ही विचार करा मुलांची काय परिस्थिती असेल. तो आता काय याच्या पुढे मुलं आई वडिलांनी काय मुलांबरोबर वर्गात येऊन बसायचं का. तो जोपर्यंत शिक्षण प्रणाली बदलत नाही तोपर्यंत असे किस्से होत राहणार. आमची मागणी आहे की त्या ज्या टीचर आहेत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होणारच. आम्ही गुन्हा नोंदवणार आहोत. ठीक आहे, पुढची कायदेशीर प्रोसेस आहे ती होणार आहे. पण शाळा प्रशासनाने दिरंगाई करू नये. जे बदलापूरला झालं, बदलापूरमध्ये पण तेच झालं. 14 तारखेला ज्या वेळेला त्यांचे पॅरेंट्स शाळेत गेले त्यावेळेला शाळेने डिनाय केलं की आमच्याकडे असं काही घडलंच नाही. 14 तारखेला जर शाळा प्रशासनाने कारवाई केली असती तर बदलापूरमध्ये जे 20 तारखेला घडलं ते घडलं नसतं. शाळेने हात वर केल्यामुळे ती घटना बदलापूरमधली घडली. आज ठाण्यातली पण तीच परिस्थिती आहे. मी तुम्हाला ठाणेकरांना मी नीट ओळखतो. जर हे ठाणेकरांना कळालं तर ठाणेकर देखील संतप्त होतील असं मला वाटतं. ऍक्च्युली माझा मुलगा शौर्य सचिन राणेकर हा दिनांक 21 जुलैपासून शाळेमध्ये गेला नाही. जवळजवळ महिना झाला. त्याच्या शाळेतल्या ज्या बाई आहेत पंकजा राजे त्यांनी त्याच्या डोक्यामध्ये पहिल्यांदा पट्टी मारली होती आणि त्याच्या डोक्यात रक्तस्राव झाला होता. त्यानंतर त्याची वयाची पानं फाडली होती. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तक्रार वेगळं ठेवलं होतं दिवसभर. तर अभ्यास करायचा नाही असं त्यांनी खूप काही केलं होतं. त्याची विचारणा करायला त्याने शाळेमध्ये गेलो की बाई तुम्ही असं का वागले किंवा असं का केलं. त्यावर त्या बाईने आम्हाला उत्तर दिलं शाळेमध्ये गेल्यानंतर. त्याच्यानंतर मग आम्ही महिनाभर शाळेमध्ये वारंवार पत्र लेखन करत राहिलो की बाईंची वागणूक चांगली नाही, मुलगा शाळेमध्ये येत नाही अशा आमच्यावर 2-3 अजून पालक होते. जेव्हा मग हे पत्र बाहेर आलं तेव्हा मला कळलं की गेले 6 वर्षापासून हे चालूच आहे. म्हणजे शाळेला तक्रार केलेल्या पण शाळेने काही केलं नाही. आता तुम्ही आज शाळेत गेला, आता नक्की तुम्हाला प्रशासनाने काय लिहून दिलं, काय कारवाई करणार. 2-3 दिवसापूर्वी आम्ही शिक्षण खात्याकडे गेलो होतो. त्यांनी त्याची पुन्हा शहानिशा केली बाईंची आणि आमची बाई तिकडे गेल्यानंतर. आणि त्यांनी काय सांगितलं की या बाई शिक्षण व्यवस्थित करत नाहीये, आम्हाला कळून येते म्हणजे मुलासोबत ते काय करत असतील. म्हणून त्यांनी शाळेला एक शेरा लिहून दिला की तुम्ही या बाईंवरती लवकरात लवकर कारवाई करा. आता तुम्ही पोलीस स्टेशनला पण काय कारवाई तिच्यावर तक्रार देतो. हो, कारण की माझ्या मुलाला मारलं होतं, रक्तस्राव झालेला. तेव्हा आम्ही शाळेमध्ये विचारलं बाबा असं केलं तेव्हा मी इकडे आलो नव्हतो. पण अविनाश जाधवांनी सांगितलं की तुम्ही तक्रार लिहून घ्या. त्याच्यामुळे आमचा गुन्हा दाखल करून घेतात आणि बाईंना शाळेकडनं लेटर दिले. संबंधित शिक्षिका आमच्या शाळेमध्ये 4 वर्षापूर्वी रुजू झाल्या. अतिरिक्त शिक्षिका म्हणून दुसऱ्या शाळेतून झाल्या. त्या शाळेच्या संपूर्ण कल्चरला वेगळ्या होत्या.
त्यांच्या संदर्भातल्या तक्रारी आमच्याकडे 2 वर्षापूर्वी पण होत्या, तेव्हा मी त्यांची चौकशी केली होती, त्यांना निर्णय दिला होता, ताकीद दिली होती आणि जे काही सरकारी नियमाप्रमाणे असतात त्याप्रमाणे आम्ही टिकून राहिले. गेले 2 वर्ष त्यामध्ये पालकांची तक्रार नसली. तर यावर्षी परत तक्रार आल्यानंतर आम्ही त्यांना परत बोलवून त्यांना ताकीद दिली होती. त्यांच्या संदर्भातली आमच्या ऍक्शन चर्चा चालू केली होती. आम्ही महानगरपालिकेला पत्र दिलं होतं शिक्षण विभागाला 15 दिवसापूर्वी. त्यांनी आम्हाला सांगितलं की तुमच्या पातळीवर तुम्ही चौकशी करा. आमच्या मुख्याध्यापकांनी चौकशी केली, त्यांचा अहवाल केला होता आणि हे ऍक्शन आता होणारच होत्या. आता आम्ही त्यांना सस्पेंड केली काही असते प्रोसिजर ती आम्ही सुरू केलेली आहे. त्यांना आजच आम्ही सांगितलेलं तरी शाळेत घेऊ नका म्हणून.